सोलापुरातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। विधान परिषद उमेदवार आदित्य फतेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आलाय। फतेपूरकर यांचा अर्ज बाद होण्यामागे एक नाट्यमय घडामोड कारणीभूत ठरली आहे। फतेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नागेश भोसले यांचं नाव आणि स्वाक्षरी होती। मात्र छाननीच्या वेळी नागेश भोसले यांनी अचानक निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेत या अर्जावरील सही माझी नाही असा खळबळजनक आक्षेप घेतला। या गंभीर हरकतीनंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सूचक नागेश भोसले आणि उमेदवार आदित्य फतेपूरकर या दोघांची बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली आणि आपला निर्णय काही काळासाठी राखून ठेवला होता। मात्र अखेर सूचक नागेश भोसले यांची हरकत आणि पुरावे ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अधिकृतपणे बाद केलाय। दरम्यान याबाबत आता काँग्रेस न्यायालयात दाद मागणार आहे। हायकोर्टामध्ये या संदर्भात दाद मागणार आहे। दोन्ही सह्या जी ॲफिडेव्हिटवर दिलेली सही आणि माझ्या उमेदवारी अर्जावर केलेली सही या दोन्ही सह्याचं फॉरेन्सिकच्या लॅबमधून तपासणी व्हावी। ज्या गोष्टीमध्ये सत्य बाहेर येईल आम्ही आमचे नेते आदरणीय प्रणिताई शिंदे, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, महाविकास आघाडी सर्वच नेते, सुप्रियाताई, उद्धव ठाकरे साहेब या सर्व नेत्यांची समन्वय साधून महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही एक उमेदवार देणारच आहोत। त्यामुळे इलेक्शन बिनविरोध स्वप्न भाजपचं भंग करणार। कधीही जावा मी त्याला सामोरे आहे। उच्च न्यायालयात जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, मी त्या सामोरे जाण्यास तयार आहे। ती सही तुमची नाही? नाही, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहे की तुमचा त्यांचा ती बोगस आहे। कॉल रेकॉर्ड लॅब मध्ये पाठवणार आहे ते पण ते आम्ही लॅबला पाठवा म्हणतोय। त्याची चौकशी कुठले ते SI चौकशी व्हावी, त्यासाठी SIT चौकशी व्हावी, त्यावर कडक कारवाई हो। दरम्यान यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। काय म्हणतात वडेट्टीवार बघूया। तिथे बात करून टाकतील तर बनावट सही आहे आमचे। आम्ही कोणी तक्रार केली त्यालाच पकडून आणले असतील माझी सही नाही म्हणून। पहिले सही दिली नंतर सही नाही म्हणून आजकाल काय माणसं बदलतात आणि ते बदलण्याचं काम झालंय।